नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल मेटकर यांनी शिवपाणंद चळवळीचे समजून घेतले निवेदन. पाहूयात. हायकोर्टामध्ये रिपिटिशन दाखल केली होती. त्याच्यानंतर हायकोर्टाने आदेश काढला 7 दिवस तर तुम्ही माझ्या पुढं थांबलं नाही तर माझ्याबरोबर वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यातून फिरत बसलो आणि प्रत्येक गावोगावी जाण्याची जनजागृती केली. तर गावोगावचे जेवढे बी शिवरस्ते आहेत ते शासनाचे रस्ते आहेत. ते जर शासनाने जर खुले केले तर शेतकऱ्यांमध्ये जसं झालं पोलीस कार्यालय असेल, महसूल कार्यालय, गणपती मिळतात पिढ्यानपिढ्या गेलं आजोबापासून पण आतापर्यंत संघर्ष ते रस्ते खुले आणि हे शासनाचे रस्ते सर. याच्यासाठी शेतकऱ्यांना हायकोर्टामध्ये जावं लागतं, याचिका दाखल करावी. पण शासनाचे रस्ते असतानाही शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. शासनाने हे रस्ते मोजून जर घेतले त्याची हद्द निश्चित केली तर हा विषय राहणार नाही. परंतु शासन निर्णय आता पोलीस प्रोटेक्शन असेल शेतकऱ्यांना पैसे भरावं लागतात. आधी या आदेश निघेल परंतु त्याचं पोलीस प्रोटेक्शनला पैसे भरायचे काही ठिकाणी अडचण काही तहसीलदार ते चांगले काम करतात त्यांचं आम्ही जाऊन सत्कार करतो. आणि शिरूरसारख्या ठिकाणी त्या तहसीलदार सरकारचं काय म्हणणं आहे? सरकारने आदेश काढले परंतु जिल्हा राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समितीचा अहवाल घ्यायचा, तालुका समिती ग्राम समितीचा अहवाल घ्यायचा. आज मागच्या काळामध्ये छत्रपती महाराज अभियान तुम्ही राबवलं परंतु ग्राम समितीने काय काम केलं त्याचा अहवाल घेतलाय का तालुका समितीने? नाही घेतला. जिल्हा समितीपर्यंत गेलाच नाही. ते समितीचं शिवार फेरी जे असेल एकच सेकंड त्यांना म्हटलं मी सत्तेतला विरोधी पक्षाला करा. टोपे गाडीत गेले नाही घेऊन 5-25 टोप्या रस्ता हा झाला पाहिजे आणि तो न्याय जबाबदारी तुमच्या डबल वहीन हे घेऊ का ते घेऊ का चांगला द्या पिकलेला द्या पिकलेला द्या